नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट नाशिकपर्यंत पोहोचले असून स्वतःला डॉक्टर म्हणवून घेणाऱ्या शुभम खैरनारला सीबीआयने अटक केली आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण न करता डॉक्टर ही पदवी वापरत विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणाऱ्या शुभम खैरनारवर प्रश्नपत्रिका खरेदी विक्रीतून लाखो रुपये कमवल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुभम खैरनारने 2021 साली भोपाळमधील सेहोर येथील श्री सत्यसाई विद्यापीठात BMS अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. मात्र प्रवेशानंतर तो ना वर्गात दिसला ना परीक्षांना उपस्थित राहिला. शिक्षण अर्धवट सोडून तो नाशिकमध्ये परतला आणि स्वतःच्या नावापुढे डॉक्टर लावत SR एज्युकेशन कन्सल्टन्सी सुरू केली. MBBS, BDS, BHMS वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या नावाखाली त्यांनी मोठे नेटवर्क उभे केल्याचा आरोप आहे. नीट प्रवेश प्रक्रियेची माहिती असल्याने अनेक विद्यार्थी आणि पालक त्याच्यावर विश्वास ठेवत होते. याच विश्वासाचा फायदा घेत नीट प्रश्नपत्रिका गैरव्यवहाराचा रॅकेट चालवल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केलाय. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार शुभम खैरनारने नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका तब्बल 10 लाख रुपयांना खरेदी करून ती 15 लाख रुपयांना विकल्याचा आरोप आहे. नाशिकपासून राजस्थानपर्यंत कुरिअरच्या माध्यमातून प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजस्थानमधील CBI पथकाने नाशिक पोलिसांना माहिती दिल्यानंतर तपास अधिक वेगाने सुरू झाला. पोलिसांचा संशय आल्यानंतर शुभम खैरनारने स्वतःची ओळख लपवण्यासाठी डोक्यावरील केस काढून टाकल्याचंही समोर आलंय. मात्र तांत्रिक पाळत, डिजिटल ट्रॅकिंग आणि सोशल मीडियाच्या मदतीने तपास यंत्रणांनी त्याचा मागोवा घेतला. अखेर नाशिकमधील एका मंदिराबाहेरून त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी पकडल्यानंतर मी शुभम नाही असे सांगत त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र जुन्या छायाचित्रांच्या आधारे आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनंतर त्याची ओळख निश्चित करण्यात आली. दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे नीट परीक्षेच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून देशभरात सुरू असलेल्या तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, नाशिक.